मालवणमध्ये दुर्दैवाने पडलेल्या या महाराजांच्या पुतळ्याच्या जागी हा नवीन पुतळा उभारण्याची खरंच गरज आहे का? 26 ऑगस्ट 2024 दिवशी मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर फक्त 8च महिन्यांमध्ये कोसळला. आता इंटरनेटवरती अशा अनेक व्हिडिओज येत आहेत ज्यामध्ये त्या जागी नवीन पुतळा उभारल्याचे आपल्या सर्वांना दिसत आहे. महाराजांचा हा नवीन पुतळा 60 फूट उंच तर मागच्या पुतळ्याच्या जवळजवळ 2 फूट उंच आहे, ज्याचे बजेट तब्बल 20 कोटी रुपये आहे. हा पुतळा बांधणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने या पुतळ्याची 100 वर्षे आयुष्याची हमी दिली असून पुढचे 10 वर्षे या पुतळ्याची देखभाल ही त्यानेच करायची आहे. मला प्रत्येक शिवशंभू प्रेमीला एक प्रश्न विचारायचा आहे की खरंच याची गरज आहे का? थोरल्या महाराजांच्या सुनबाई आणि महापराक्रमी हंबीरराव मोहितेंची लेक महाराणी ताराबाईंची ही समाधी पहा. अहो, साधी छत्रीही बांधलेली नाही या समाधीवर. ऊन, वारा आणि पावसामध्येही आपल्या महापराक्रमी मराठी राणींची ही समाधी अशीच असते. शिवाय ज्या गड किल्ल्यांना थोरल्या महाराजांनी पोटच्या पोरापेक्षा जास्त सांभाळले त्या गड किल्ल्यांचे काय? जवळजवळ 90% किल्ल्यांची आज मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. छत्रपती महाराजांचे मोठे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांचे विचार मनात ठेवून त्यांच्या गड किल्ल्यांचे संगोपन करण्याची जास्त गरज आहे, अशी महाराजांवरती प्रेम करणारा एक मराठी माणूस म्हणून माझी अपेक्षा आहे. मला माहिती आहे की कमेंट बॉक्समध्ये बरेच लोक येऊन मला शिव्या देणार आहेत, पण तरीही यावरती तुमचे काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.